हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर मी आज यात्रेला आलेली आहे आंबेगाव तालुक्यातील, म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील साकेरी या गावात. आपल्या सह्याद्रीतलं हे एकदम सुंदरसं गाव आहे आणि आज मी तिकडे यात्रेला आली आहे. आणि तुम्हाला सांगू, येताना नदी लागली, पूल क्रॉस करून आलो. असलं ॲटमॉस्फिअर या साईडला आहे आणि अशी यात्रा मी पहिल्यांदा पाहिलेली आहे. मला खूप छान वाटलं इकडे येऊन आणि ती यात्रा मी तुम्हाला आज माझ्या ब्लॉग मधून दाखवणार आहे. गाईस, लास्ट पर्यंत व्हिडिओ पाहायचा. ओके, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. तर कमानीतून आत गेल्याच्या नंतर ना तिथे बरेचसे स्टॉल्स होते आणि त्यांच्याकडे एकच टाईपचा प्रसाद होता. यार, मस्त होता हे वातावरण. आल्या आल्या समजलं की इकडे खूप मज्जा येणार आहे यार. आणि काय म्हणतात त्याला, खूप वेगळं वाटत होतं कारण खूप दिवसांनी यात्रेला आले होते मी. या ठिकाणी आपल्या सह्याद्री पर्वतरांगेमधील तातवडी देवी मातेचं मंदिर आपल्या आदिवासी भागामधील जवळपास आंबेगाव, खेड, मावळ, जुन्नर, त्याचप्रमाणे नगर तालुका, नगर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, पुण्यातील जवळपास सर्व आदिवासी भागातील मंडळी या ठिकाणी या वारानिमित्त या ठिकाणी येत असतात. तर आज तातवडी देवीचा वार या ठिकाणी भरलेला आहे आणि अनेक ठिकाणचे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या गावामधील ग्रामस्थ आदिवासी मच्छिंद्र धर्माकडन साहेब या ठिकाणी आपल्याला देवीविषयीची अधिक माहिती सांगतील. हॅलो, मच्छिंद्र धर्माकडन, गाव साकेरी. या साकेरी गावामध्ये तातवडी देवी ही जवळपास 40 गावची मंदिर आहे आणि 40 गावची लोक या देवीसाठी फार श्रद्धेने या ठिकाणी येतात. आणि हा वार जवळपास म्हणजे काही बरेच पिढ्या काळांचा चाललेला आहे. हा मंदिर पूर्वी एक केंबळाचा होता. त्यांच्यानंतर आमच्या आज्या वडील पार लोकांनी तो एक पत्र्याचा बनवला. त्याच्यानंतर आमच्या काळात थोडा आता हा मंदिर असा थोडक्यात म्हणजे असा आता बनवलेला आहे. याच्यानंतर आमच्या तरुण मंडळ, काही ग्रामस्थांचा पुन्हा हा मंदिर बदलायचा, म्हणजे व्यवस्थित बनवण्याचा हा विचार आमचा चालूच आहे. तरी पण ह्या मंदिराला, ह्या देवासाठी 40 गावातून नाही, जवळजवळ पुणे जिल्ह्यातून पूर्णपणे लोक येतात. त्यामुळे हा मंदिर लय जागृत स्थान आहे. आता जवळपास आता रस्त्याचं पण काम चालू आहे. अजून पण फार तर रस्ता कच्चाच आहे. तरी पण आता पुढच्या काळात हा डांबरीकरण पण होऊ शकतो. आणि इथं फार लोकांची श्रद्धा आहे आणि भरपूर लोक येतात. यापूर्वी सांगतात हा देव वरती शिखरावरती होता, पण काही आता एक कोणतरी आजी होती पूजण्यासाठी, बांगरे म्हणून, आणि मग तिला काही जाता येत नव्हता वरती वय झाल्यामुळं. आणि मग ती देवीला काहीतरी बोलली का बाबा मला काय आता येणार नाही. तर मग देवीनं तिला एक शब्द दिला का मी येते, पण तू मागं बघायचं नाही, तू पुढे चालत राहा. आणि मग देवी आली, इथपर्यंत खाली आली, पण म्हातारीचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. तिनं मागं पाहिला, त्यामुळे हे मंदिर इथं स्थापन झालं. हे म्हणजे पुरातन काळाचंच मंदिर आहे. हे काय असं म्हणजे जागृत देवस्थान नाही. तर इथे ना सगळी आपली आदिवासी लोक होती आणि काही लेझिम खेळत होते. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पाहिलं किती आनंदाने हा उत्साह साजरा करतात ना यार. आणि त्यानंतर काही ठिकाणी भजन चालू होतं. म्हणजे इतकं सुंदर वातावरण त्या ठिकाणी झालं होतं आणि खूप दिवसांनी यात्रा पाहून ना खूपच छान वाटलं यार. आणि आता भजनाचा कार्यक्रम इकडे सुरू आहे.
माझं नाव शांताराम गोविंद कवटे, मी मुक्काम पोस्ट कोंडवळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि साकेरी देवस्थान जे आहे हे आमच्या वडिलोपार्जित पूर्वजांपासून इथं देवी ज्या वेळेला स्थापन झाली, या देवीचे मूळ भगत भांगरे, कारोटे, वतनदार, कडण, कुडळ. आणि आम्ही कवटे जे आहेत ह्या ठिकाणी देवी पहिल्यापासून ही अंगामध्ये वारा खेळू लागला. याचे कारण असे आहे की हे देव 40 गावचं कुलदैवत आहे. हे जसं भांगरे, कारोटे, कडण, कुडळ तसे 40 गावचे पाटील, केडे असे दहादवळ अनेक लोकांचा भक्तीने श्रद्धा ज्यांची होती पूर्वी, श्रद्धेने त्यांच्या पाठीशी गेला, त्यांना हाक मारली गेली, त्यांना उभा राहायला गेला आणि तो पाहू लागला. देवीचं मूळ ठिकाण शिकारखाना. इथे देवी ज्या वेळेला दोन्ही वेळेला पूजेला संध्याकाळ आणि सकाळ शिकारखान्यावरून गाभाऱ्यात येत असते. ऐन वेळेला देवाची निजरीची जागा जी आहे, विश्रांतीची जागा, ती शिकारखाना आहे. त्या शिकारखान्यावर देवी जाते. आणि काठे जे आहेत ते 40 गावच्या काठ्यांमध्ये कोंडवळ गावाला 40 गावच्या काठीचा हा मान मिळालेला आहे. आणि ती काठी कधी न चुकता इथं यावं लागते. आणि काठी आल्याशिवाय ह्या वाराची सांगता होत नाही. काठी आल्याशिवाय वाराची सांगता होत नाही. आणि वारकऱ्यांना काठी आल्याशिवाय दर्शन मिळत नाही. त्याच्यामुळे काठी ही ताथवडी देवी, जशी साकेरीची ताथवडी आहे तशी कोंडवळची ताथवडी आहे. ह्या सख्या दोघ्या बहिणी आहे. आणि हे मूळ माहेर आहे सगळ्या 40 गावातल्या दैवतांचं. ज्या ज्या ठिकाणी कोकणपासून बलिवऱ्याचा गावदेव, कळमजाई, वरसुआई, तेरुणांचा वनदेव, कोंडवळची ताथवडी आई, भैरोबा, हे जेवढे देव आहेत फार सुकाळ वेळेचे वरसुबाईपासून ते या ठिकाणी असतात. कुठलाही देव जरी आला तरी इथं विश्रांतीसाठी येत असतो. याच्यामध्ये मूळ म्हणजे काही ठेवत भांगऱ्यांचे आहेत, काही कारोट्यांचे आहेत. आणि ते त्यांना जर भांगरे काही अडचणला भांगरे नसतील तर कारोट्यांना करावं लागतंय. कारोट्यांना काही अडचण आली तर भांगरे करतात. म्हणजे हे ते देवभाव आहेत. एक शेरी आणि त्याचे 2 भाग येते इथल्या देवस्थानचं पूजा. आणि त्याच्यामध्ये जी काठी आहे ही 40 गावची काठी, ही कोंडवळची आणि त्याला जोडी आहे सावळेची काठी. तर ती 3 वर्षांनी येत असते. गेल्या वर्षी आली होती, आता ती 2 वर्ष येणार नाही. आणि 3ऱ्या वर्षी ती इथं येणार. आणि ह्या दोन्ही काठ्या सावळेचा भैरोबा आणि कोंडवळची ताथवडी आई ही देवाला इथं परशी लागली जाते. त्याचं देवाला गावकऱ्यांना दर्शन मिळालं जाते. आणि लोकांची भावना त्याच्यावर आहे. काठीला हात लावलं आपण धन्य झालो, आपण कुठेतरी प्रसन्न झालो, ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. माझे नाव शंकर महादेव वडेकर. इथे ह्या यात्रेसाठी सगळे भाविक येतात. त्यांची जेवणाची सोय सगळं गावकरी, काठे आम्ही सगळं मिळून करतो. भाजना बिजणे येतात 40 गावचे, त्यांची सुद्धा सगळी आम्ही व्यवस्था करतो. कोंडवळे, डामशे, वाबळे, येंधे, 4 वतनदार. सो गाईज, आवडली ना यात्रा? आवडली की नाही? हो, मला माहिती तुम्हाला यात्रा आवडली आहे. सो पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.